मंडळी, आज आपण अप्पे कसे करायचे ते बघत आहोत। अगदी मऊ लुसलुशीत, तोंडात घातल्या घातल्या लगेच विरघळतील इतके सॉफ्ट असे हे अप्पे झालेले आहेत। एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरल्यामुळे हे अप्पे इतके सॉफ्ट झालेले आहेत। त्याबरोबरच आपण एक वेगळ्या प्रकारची चटणीसुद्धा केलेली आहे। खोबरं न वापरता केलेली ही चटणीसुद्धा चवीला खूप मस्त लागते। रेसिपी खूप सोपी आहे। सिक्रेट इन्ग्रेडियंट कोणता आहे, वेगळ्या प्रकारची चटणी कशी केलेली आहे, हे मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। चला रेसिपीला सुरुवात करू। आता इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतलेत। हे मी जाडे तांदूळ घेतलेले आहेत। तसेच 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। आता तुम्ही बघू शकता, हे मी अख्खे पांढरे उडीद घेतलेले आहेत। जशी उडीद डाळ किराणा मालाच्या दुकानात मिळते, तसेच हे अख्खे उडीदसुद्धा किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होतात। ह्याच्यामुळे टेक्स्चर खूप छान येते। इडली करताना सुद्धा तुम्ही हे अख्खे उडीद वापरून बघा, इडलीचे टेक्स्चर छान येते आणि त्या सॉफ्ट होतात। आता यात मी 1 चमचा मेथी दाणे घातले आणि आता हे मी धुवून घेत आहे। डाळ आणि तांदूळ हाताने चांगले चोळून एक 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यामध्ये आता भरपूर पाणी घालून एक 7 ते 8 तासाकरता हे आपल्याला भिजवत ठेवायचं आहे। बघा, 7 ते 8 तास झाले, आपले डाळ, तांदूळ आणि मेथी दाणे भिजले। आता आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आहे शिजवलेला भात। 1 वाटी शिजवलेला भात इथं मी घेतला। म्हणूनच पहिल्यांदा मी 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेतली होती। आता हे सर्व मिश्रण आपण 2 लॉटमध्ये बारीक करून घेऊ। एकदम बारीक अशी याची पेस्ट करायची। तुम्ही बघू शकता पिठाचे टेक्स्चर किती छान आले, त्याला मस्त चमक आलेली आहे। हे डाळीमुळे आणि भातामुळे होते। शिजवलेला भात वापरल्यामुळे अप्पे एकदम कापसासारखे मऊ लुसलुशीत होतात। आता हे पीठ मी 5 मिनिटाकरता चांगले हाताने फेटून घेते। ही प्रोसेससुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। आणि आता आपण हे पीठ फर्मेंट करायला ठेवणार आहोत। ते काय आहे, आता जरा पावसाळी हवा आहे, गारठा आहे, त्यामुळे पीठ आंबायला उशीर होतो। त्यामुळे आपण असं त्याला मस्त कॉटनच्या कापडामध्ये भांड्याला गुंडाळून ठेवलेलं आहे, म्हणजे चांगली ऊब मिळते आणि आपले पीठ छान आंबून येते। रात्रभर मी ते पीठ तसंच ठेवलं। सकाळी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं। आपलं अप्प्याचं पीठ तयार आहे। तुम्ही बघू शकता इतपत पातळ आपलं हे अप्प्याचं पीठ झालं पाहिजे। आता आपण अप्पे करायला घेऊ। अप्पे पात्र गरम करत ठेवलं, त्याला तेल लावून घेतलं आणि मग अप्प्याचं पीठ यामध्ये घालून घेतलं। पूर्ण भरून असं आपण ह्याच्यामध्ये पीठ घालून घेऊया। नंतर त्याच्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर एक 2 मिनिटाकरता अप्पे शिजवून घ्यायचे। खालची बाजू व्यवस्थित झालेली आहे। आता हे अप्पे पलटून घेऊया आणि दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊया। मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण आपले अप्पे पलटून घ्यायचे आहेत आणि दुसरी बाजूसुद्धा 1 मिनिटाकरता शेकून घ्यायची। चला, आपले अप्पे तयार झालेले आहेत। आता आपण एक वेगळ्या प्रकारची चटणी करू। ओले खोबरे न वापरता सुद्धा मस्त अशी ही चटणी होते। यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम एक 2 ते 3 मिरच्या घातल्या आहेत। आलं एक अर्धा इंच घातलेलं आहे आणि इथं आपल्याला साधारण 1 वाटी भिजवलेली हरभरा डाळ वापरायची। एक 3 ते 4 तास मी ही डाळ भिजवलेली आहे। तसेच याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा साखर घालून घेऊ। साखरेमुळे चटणीची चव खूप छान लागते। मस्त मूठभर कोथिंबीर यामध्ये घालायची आणि 2 चमचे घट्टसर घरी लावलेलं दही घालत आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून ह्याची चटणी तयार करून घेऊ। हे बघा, आपली चटणी तयार झालेली आहे। आता मी एका भांड्यात काढून घेते। मिक्सरच्या भांड्यातसुद्धा थोडं पाणी घालून मी निपटून घेतलं आहे बरं का, आणि याला मस्त फोडणी देते। फोडणीसाठी मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली। मोहरी तडतडल्यावर हिंग आणि कढीपत्ता घातला आहे आणि ती फोडणी या चटणीला दिली। मिश्रण चांगलं ढवळून घेऊ, एकजीव करून घेऊ। गरम गरम अप्पे आणि ही मस्त चटणी खायला तयार आहे। ह्या पद्धतीनं केलेले अप्पे अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत होतात। चटणीसुद्धा वेगळी आहे, पण तेवढीच चविष्ट आहे। करायला खूपच सोपी आहे।
मग मंडळी, तुम्ही पण या पद्धतीनं ही रेसिपी करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ते. स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त सोप्या तसेच पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.